गावच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतची करडी नजर, महत्त्वाच्या ठिकाणी गावामध्ये सीसीटीव्ही लावले, विकासाकडे उल्लेखनीय वाटचाल। आज आपण या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं करकम गावामध्ये आपण उद्घाटन करून ते सीसीटीव्ही कार्यान्वित केलेले आहे। सीसीटीव्हीचा उपयोग पोलीस तपासात किंवा इतर कामामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो। कोणताही अनुचित प्रकार घडला तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येतो आणि आपल्याला सत्य परिस्थिती त्याची समजून येते। सध्या चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आपलं करकम गाव हे सुरक्षित असावं आणि आपल्या मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे असतात यासाठी मी मागेच मागणी केली होती। ग्रामपंचायतला कळवलं होतं बा सीसीटीव्ही कॅमेरा बसवावं आणि त्याची आज पूर्तता झालेली आहे आणि यामुळे आम्हाला पोलीस कामात ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा नक्कीच उपयोग होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपला जो सोमवारचा बाजार असतो, करकम हे गाव जुनं आहे त्यामुळे रस्ते कंजेस्टेड आहेत आणि त्यामुळे वाहतुकीची समस्या किंवा ट्रॅफिक होणं किंवा गाड्या पास होणं ह्यासाठी वारंवार आपला अडचण येत होती आणि ही अडचण दूर करायची असेल तर आपल्याला कुठेतरी पार्किंग व्यवस्था तयार करायची होती। त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने पार्किंगची जागा उपलब्ध करून पार्किंगचं ठिकाण निश्चित केलेलं आहे। तरी करकममधील नागरिकांना आणि आजूबाजूच्या नागरिकांना पण आवाहन करतो की या पार्किंगचा उपयोग करावा आणि जेणेकरून जे गावातली ट्रॅफिक आहे, विनाकारण होणारं ट्रॅफिक आहे ते सुरळीत होऊन जाईल आणि आपला जो गावाचा आजूबाजूचा परिसर आहे, ट्रॅफिक झालं तर आवाज हॉर्न वाजवले जातात की त्यातून ध्वनी प्रदूषण होतं आणि ही या परिसरात राहणारे नागरिक आहेत ह्या आवाजाने त्यांना नेहमी त्रास होत असतो। जर पार्किंग योग्य ठिकाणी केलं तर ट्रॅफिकची समस्या आपली दूर होईल आणि हा काय जो विषय आहे तो पूर्णपणे सॉर्ट आउट होईल। त्यासाठी नागरिकांना आव्हान आहे की या पार्किंगची व्यवस्था केली ते पार्किंग करावं। आज करकममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन आपल्या करकम कार्यालयाचे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी कुंजीर साहेब, पार्टीचे नेते नरसाप्पा देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख, सरपंच सौ तेजमाना पांढरे आणि सध्या 4 नंबर वार्डात विकासाचे कामात भर असणारे आणि कायम कर्तव्याशी निगडीत असणारे सतीश सर, आमचे मित्र किरण गाडगे, बालाजी पवार, त्याचबरोबर सर्व वार्डातील आजी माजी सदस्य यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला। यापूर्वी जळून चौकात अमोलदादा शेळके उद्योजक यांनी कॅमेरे बसवले। विवेक नाना शिंगटे यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी 6 नंबर वार्डामध्ये 6 ठिकाणी कॅमेरे बसवले। आज सरांच्या मार्गदर्शनाखाली आतार चौक, बाजार तळ, बस स्टँड, ग्रामपंचायत कार्यालय या परिसरात कॅमेरे बसवून त्याचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते झाले। यामागचा उद्दिष्ट एकच आहे, गुन्हेगारी असेल किंवा एखाद्या छेडछाड असेल, शाळेत जाणारी मुलं असतील, वाहनाचा एखादा अपघात घडला असेल, एखादा कोण भांडणास प्रवृत्त झाला असेल, चूक कुणाची आहे हे कळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे। त्यामुळे करकम आणि करकम परिसरातील सर्वच भागातील नेत्यांनी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी विविध पदाच्या अध्यक्षांनी याची दखल घेतली पाहिजे की आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षात आहे, आपल्या हातून कोणती चूक घडली नाही पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावे। आपलं गाव यापूर्वी सर्व जाती धर्माचं भुवागुंडे नांदणारं गाव आहे, यापुढे असंच चांगल्या पद्धतीने राहावं यासाठी सरांनी प्रयत्न करून आज या ठिकाणी उद्घाटन साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। त्याबद्दल मी या कार्यक्रमाला साहेबांनी उपस्थित दर्शवली आणि सर्वच पदाधिकारी उपस्थित दर्शवल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो। सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं उद्घाटन आदरणीय कुंजीर साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण सर्वजण गावकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे प्रेम सहकार्य असंच आम्हाला राहावं एवढीच विनंती करतो। आपण पहिल्या टप्प्यामध्ये या बाजार तळावर, आतार चौकात आणि एसटी स्टँडवर, मस्जिदमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये असे 4-5 ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे। बऱ्याच दिवसापासून नागरिकांची आणि आमच्या विरोधकांची पण साहेब मागणी असायची की ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सीसीटीव्ही बसवा, तर आम्ही आज ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सीसीटीव्ही बसवलेले आहेत। कारभार सगळा पारदर्शक राहावा या उद्देशानं आम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे आणि या माध्यमातून गुन्हा घडायच्या अगोदर चोर असा विचार करतो की या ठिकाणी कॅमेरे आहेत त्यामुळे या ठिकाणी तरी चोरी करायला नको असा त्या चोराच्या मनामध्ये विचार येतो। त्यामुळे ज्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय केलेली आहे तो परिसर तरी कमीत कमी चोरीमुक्त होतो किंवा भयमुक्त होतो। तर असंच नागरिकांचं सहकार्य राहावं आणि दुसरं आजच आपण या ठिकाणी
सोमवारच्या बाजारच्या दिवशी जी पार्किंगची आपली अडचण होती, वाहनांची गर्दी होती, एखादं 4 व्हीलर वाहन आता आलं आणि परत बाहेर काढायचं म्हणलं तर खूप अडचण होती. तर ह्या गोष्टीचा विचार करून आपण आजच या ठिकाणी कुंजीर साहेबांच्या हस्ते पार्किंगचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत. आणि विविध कामांच्या माध्यमातून या गावामध्ये, या आपल्या प्रभाग 4 मध्ये आपण या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाची कामं केलेली आहेत आणि त्यासाठी नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सहकार्य लाभत आहे आणि यापुढेही भविष्यात लाभणार आहे. आपलं असंच सर्वांचं प्रेम राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि अत्यंत कमी कालावधीत आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. करकम नगरीत गत 6 महिन्यांपासून विकासात भर पडत आहे आणि नागरिकांमध्ये त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये करकमच्या सरपंच सौ तेजमालाताई पांढरे, उपसरपंच माननीय श्री आदिनाथ देशमुख, पार्टी प्रमुख नरसाप्पा देशमुख, प्राध्यापक सतीश देशमुख सर यांनी सर्वांना बरोबर घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवत विकास कामांचा धडाका सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये उर्दू शाळा या ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याचे फिल्टर, मारुती मंदिर ते मस्जिद कॉन्क्रीट रस्ता, भानुदास व्यवहारे यांच्या घरापासून नागेश कुंभार यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता, किरण घाडगे कदमवाडा यांचे घर बापू रोपळकर यांच्या घरापर्यंत पेविंग ब्लॉक, व्यवहारे गल्ली येथे कॉन्क्रीट रस्ता, अंध बांधवांसाठी रस्त्याचे खडीकरण, नरसिंह मंदिर ते सोमणवाड्यापर्यंत कॉन्क्रीट रस्ता, डॉक्टर देशमुख ते राम मंदिर परिसर कॉन्क्रीट रस्ता, रोहिदास नगरमध्ये पेविंग ब्लॉक, गावामध्ये LED पथदिवे, ढोरवाडा कॉन्क्रीट रस्ता, मुली क्रमांक 2 येथे शाळा दुरुस्ती, मुली क्रमांक 1 येथे नवीन इमारत, भूमिगत गटार चेंबर दुरुस्ती, नरसिंह मंदिर सभा मंडपाचा शुभारंभ, लोकगर्दीच्या ठिकाणी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था, वॉर्ड क्रमांक 4 येथील ओढ्यावरील बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेतलाय आणि नक्कीच भविष्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही. पालखी मार्गासाठी विशेष पाठपुरावा करून मारुती मंदिर परिसराचे संपूर्ण डांबरीकरण करण्यात आले आहे. विहीर, शौचालय, घरकुलांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलाय. वैयक्तिक लाभांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे आणि त्यातूनही तरीही लाभापासून कोणी वंचित असेल तर ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधावा असे प्राध्यापक सतीश देशमुख सर यांनी आवाहन केले आहे. बाजारतळ, आतार चौक, मस्जिद, ST बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आज CCTV बसवण्यात आले आणि त्याचे उद्घाटनही करण्यात आले जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल. अशा प्रकारची कोट्यावधी रुपयांची विकास कामे झालेली आहेत. विकास कामे दृष्टिकोनात सुद्धा आहेत. त्याचीही लवकरच पूर्तता होणार आहे. मागे पावसाळ्यात धाकटी विशीलगत असणारा ओढा हा खरं तर रहदारीचा मुख्य मार्ग होता. ओढ्यावर पाणी आल्यानंतर पावसाळ्यात होणारे हाल करकम दर्शनने मांडले होते. यावर तात्पुरत्या उपाययोजना त्या काळात करण्यातही आल्या होत्या. अनेकांनी तो पूल आणि रस्त्यासाठी अनेकांचे प्रयत्नही आहेत. माननीय श्री बबनदादांच्या योगदानातून करकम ग्रामपंचायत, अजितसिंह देशमुख मित्रमंडळ, प्राध्यापक सतीश देशमुख यांच्या सातत्याने आणि सर्वार्थाने पाठपुरावा करून जळोली चौक ते करकम गावाला जोडणारा रस्ता आणि या रस्त्यासह पुलाचे काम त्वरित सुरू होणार असल्याचे समजते. अगदी लहान सहान अडचणीपासून मोठ्या समस्यांपर्यंत निराकरण करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत आणि यासाठी प्राध्यापक सतीश देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख, सन्माननीय नरसाप्पा देशमुख, सचिन शिंदे अर्थात अंकल, ॲडव्होकेट शरद पांढरे अथक परिश्रम घेत आहेत. करकम येथील वॉर्ड क्रमांक 4 मधील CCTV कॅमेऱ्यांचे उद्घाटन, त्याचबरोबर पार्किंगचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन नरसाप्पा देशमुख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोल शेळके, उपसरपंच आदिनाथ देशमुख, माजी उपसरपंच अशोक नागरस, ॲडव्होकेट SS देशमुख, प्राध्यापक सतीश देशमुख, सचिन शिंदे अर्थात अंकल, दिलीप देशमुख, मदार मुर्शद, सतीश माळी, रियाज बागवान, उद्धव पंडित,
बालाजी पवार, किरण गाडगे, LM जाधव, संतोष शेटे, समाधान गुंड, राजू काजी, रामभाऊ सलगर, हनुमंत कवडे, अप्पा जाधव, राजू काजी, कांतीलाल धायगुडे, त्याचबरोबर बापू सुतार, संजय जगताप, आवी जाधव, संतोष शेटे, संदीप भोसले, शिवराज पंडित, शशिकांत काळे, संजय शेटे आदी उपस्थित होते. नमस्कार. आज करकम गावामध्ये आपल्या गावचे कर्तव्यदक्ष API सागर कुंजीर साहेब यांच्या हस्ते आपण बाजार तळावर CCTV कॅमेऱ्याचे उद्घाटन केलेले आहे. त्या ठिकाणी आपण पहिल्या स्टेपमध्ये बाजार तळ, आतार चौक, ST स्टँड आणि ग्रामपंचायत अशा ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले आहेत. त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे सागर कुंजीर साहेब यांच्या हस्ते. त्याचबरोबर करकम गावामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी आपण या ठिकाणी सोमवार आपला बाजार करकमचा भरतो, त्या दिवशी आपण ही वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी पार्किंगची सुद्धा सोय केलेली आहे. तर त्या पार्किंगचं सुद्धा उद्घाटन आज कुंजीर साहेब यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले आणि सर्वांनी मनापासून सहकार्य केलं. त्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आज आपण हे केलेले विकास कामाचं उद्घाटन, त्याचबरोबर आपण पाठीमागच्या कालावधीत सुद्धा खूप मोठी करकमच्या दृष्टीनं विकासाची कामं आपल्या हातून पार पडलेली आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम आपण धाकटी वेस बंधाऱ्यामध्ये पाणी सोडलं आणि आज तो बंधारा पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे. त्याचबरोबर तळ्यात सुद्धा आपण पाणी सोडलेलं आहे. तर या पाण्यामुळं आसपासच्या लोकांना उन्हाळ्यात सुद्धा या पाण्याचा खूप फायदा होणार आहे. विहिरीला, बोरला या पाण्याचा खूप फरक पडणार आहे. त्यामुळं त्या परिसरातील म्हणजे 50% गावाला या पाण्याचा फरक उन्हाळ्यामध्ये खूप फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर आपण अनेक विकास कामं करकमच्या बाबतीमध्ये केलेली आहे. वार्ड क्रमांक 4 मध्ये आपण अनेक कॉन्क्रीट रस्ते केलेले आहेत. तुम्ही बघितलं तर आपण 4 दिवसामध्ये 4 रस्ते केले होते. पेवर ब्लॉक अनेक ठिकाणी केलेले आहेत. व्यवहारे गल्लीचा तर आपण पूर्णपणे कायापालट करून टाकलेला आहे. एक बोळ, एक रस्ता सुद्धा त्या ठिकाणी असा ठेवलेला नाही की जो कच्चा रस्ता आहे. प्रत्येक ठिकाणी आपण कॉन्क्रीट केलेला आहे, पेवर ब्लॉक केलेला आहे. आणि नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या वेळोवेळी आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक काही वैयक्तिक लाभाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. घरकुल असतील किंवा शौचालयाचं अनुदान असेल, एखाद्याची विहीर करणं असेल, अशा अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना सुद्धा आपण या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या ज्या काही सुख सुविधा आपल्याला नागरिकांना देता येतील त्या सर्व सुख सोयी आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. स्ट्रीट लाईटचा सुद्धा आपण प्रश्न बऱ्यापैकी मिटवलेला आहे. अनेक ठिकाणी लाईटची सुद्धा आपण सोय केलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण करकम गावच्या विकासात सातत्यानं भर टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक ठिकाणी आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडे केलेले आहेत. स्वच्छतेचा प्रश्न सुद्धा आपण मार्गी लावलेला आहे. अनेक ठिकाणी तुंबलेली गटारं सुद्धा आपण दुरुस्त केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी गटारच अस्तित्वात नव्हती अशा ठिकाणी सुद्धा आपण नवीन गटार तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा अनेक पद्धतीनं जेवढं आपल्याला जमल, जेवढं शक्य होईल, जास्तीत जास्त करकमच्या विकासासाठी आपण रात्रंदिवस झटण्याचा प्रयत्न करतोय. आणि भविष्यात सुद्धा आपण करकमच्या विकासासाठी जे वाटेल ते करण्याची तयारी आपण धरलेली आहे की त्यामध्ये भविष्यात आपण अनेक प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवत आहोत. त्यामध्ये आपल्या गाव तळ्यामध्ये आपल्याला पाणी आणायचं आहे लवकरात लवकर आणि त्या तळ्याचं सुशोभीकरण करायचं आहे. मला एका गोष्टीचा मनापासून आनंद होतो की ज्या धाकटी वेस बंधाऱ्याचा प्रश्न आपल्या करकम दर्शननं सुद्धा चांगला लावून धरला होता आणि त्याची बातमी खूप चांगल्या पद्धतीनं सरांनी केली होती आणि ती बातमी बघितल्यानंतर त्याचा पाठपुरावा सुरू झाला. मग आम्ही करकम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या धाकटी वेस बंधाऱ्याचा पाठपुरावा केला. अजित सिंह देशमुख मित्र परिवारानं सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा केला. मी स्वतः या ग्रामपंचायतीचे ठराव करून अनेक ठिकाणी त्या कागदोपत्री पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आणि या सर्वांच्या प्रयत्नाला यश म्हणून आदरणीय बबनदादा शिंदे यांनी मनापासून या गोष्टीमध्ये सहकार्य करून आपल्या करकम गावासाठी या धाकटी वेस बंधाऱ्यासाठी आणि रस्त्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर केले. ते
काम आता लवकरात लवकर सुरू होतंय, याचा मला मनापासून आनंद आहे. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारचे विकास कामाचे प्रश्न करकमचे मार्गी लागत आहेत आणि करकम हा गावापासून त्याचं शहरामध्ये रूपांतरण होत आहे आणि गावाची लोकसंख्या वाढत आहे आणि गावचं शहरीकरण होत आहे आणि गावच्या विकासामध्ये सुद्धा भर पडत आहे. याचा मला मनापासून आनंद आहे. भविष्यामध्ये करकमच्या विकासासाठी आम्ही रात्रंदिवस कटिबद्ध आहोत, एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी करकम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.